नमस्कार विद्यार्थी मित्र हो, आज आपण पाहणार आहोत टेटमधील बुद्धिमापन चाचणी यामधील महत्त्वाचे घटक. तर पहा, बुद्धिमापन चाचणीसाठी एकूण 80 गुण आहेत. तर यामध्ये पहिलं प्रकरण आहे आकलन, दुसरं वर्गीकरण, समान संबंध, क्रममालिका अथवा श्रेणी, त्यालाच लयबद्धी मांडणी असेही म्हणतात. आणि त्यानंतर आहे तर्क व अनुमान, नंतर आहे कूटप्रश्न आणि आहे सांकेतिक भाषा. तर आपण 1 बाय 1 कशा प्रकारचे क्वेश्चन ह्या टॉपिक वाईज येतात ते पाहूयात थोडक्यात. तर पहा, आकलन या घटकाखाली मराठी अक्षरमाला, इंग्रजी वर्णमाला व अंकमाला यावर आधारित प्रश्न असतात. तर पहा, काय दिली जाते? अक्षरमाला दिली जाते, मराठी अक्षरमाला किंवा इंग्रजी अक्षरमाला दिली जाते आणि त्यावर प्रश्न विचारले जातात. तर प्रश्न कशा प्रकारचे येतात पाहूयात. पहा, डिफरन्शिएट या शब्दात फक्त 2 वेळा आलेली अक्षरे कोणती? IF, IT, IFT, EI, FT. आणि याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक D. तर त्यांनी फक्त 2 वेळा आलेली विचारलेत. पहा, तर इथं ही 3 वेळा ई आलेला आहे, त्यामुळे ह्याचं उत्तर होणार पर्याय क्रमांक 2. IFT हे 2 वेळा आलेलं आहे आणि ई हे 3 वेळा आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 4 होणार नाही, पर्याय क्रमांक 3 होणार आहे. तर अशा प्रकारचे प्रश्न आकलन घटकावर येतात. हा झाला वर्णमालाशी आधारित. नेक्स्ट पहा, 5 सप्टेंबरला सोमवार होता तर 15 सप्टेंबरला कोणता वार होता? अशा प्रकारचे प्रश्नसुद्धा आकलन या घटकाखालीच विचारले जातात. किंवा हा क्वेश्चन पहा, एका सांकेतिक भाषेत पोपटाला मोर म्हटले, राजहंसाला कोकिळ म्हटले, मोराला राजहंस म्हटले, कोकिळाला गरुड म्हटले, तर खालीलपैकी कोणत्या पक्षास भारतीय राष्ट्रीय पक्षी असे म्हणता येईल? आता आपला राष्ट्रीय पक्षी कोणता आहे? मोर. तर इथं मोराला काय म्हटलेलं आहे पाहायचं. तर मोराला म्हटलेलं आहे राजहंस, तर पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर येईल. तर हे अशा प्रकारचे आकलन या घटकाखाली प्रश्न विचारले जातात. किंवा त्रिकोणांची संख्या मोजा असे प्रश्न येऊ शकतात. त्यानंतर आपण दुसरे प्रकरण पाहूया. तर टेट बुद्धिमत्ता चाचणीतील वर्गीकरण हा सुद्धा एक महत्त्वाचा टॉपिक आहे. तर इंग्रजीमध्ये ऑड मॅन आउट म्हणतात. तसं काय करायचं असते की वर्गीकरण करायचे असते, म्हणजे शब्दांचे गट दिले असतात, संख्यांचे गट दिले असतात किंवा आकृत्यांचे गट दिलेले असतात आणि तिन्हीतून एक समानता असते आणि एक वेगळं असतो, ते आपण शोधायचं असतं. त्यालाच म्हणतात वर्गीकरण. तर पहा, प्रश्न कसा आहे, खालीलपैकी इतरांपेक्षा वेगळा शब्द ओळखा. रवी, मंगळ, गुरु, शुक्र. तर मंगळ, गुरु, शुक्र हे काय आहेत? हे आहेत आपले ग्रह. पण रवी हा ग्रह आहे का? नाही, त्यामुळे ह्याच्यातचा उत्तर येणार पर्याय क्रमांक 1. रवी हा काय आहे? सूर्याचा समानार्थी शब्द आहे, त्यामुळे आपण 1 हे काढायचं आहे, म्हणजेच काय ऑड मॅन आउट. किंवा पहा, खालीलपैकी विसंगत अक्षरसमूह ओळखा. पहा, पर्याय कसे आहेत? BAC, IGH, EDF, KJL. तर पहा, इथं उत्तर दिलेलं आहे पर्याय क्रमांक 2 IGH. म्हणजे काय? वर्णमालेतील शेजारची अक्षरे पण 3, 1, 2 या क्रमाने विसंगत आहेत आणि बाकीचे कसे आहेत? EDF, KJL, BAC म्हणजे ABC, DEF, JKL. इथं काय पाहिजे होतं? पहा, इथं त्यांचा क्रम बदललेला आहे. कसा झाला आहे? 3, 2, 1, 2 म्हणजे GHI असं झालेलं आहे. इथं GHI असं झालेलं आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर आहे. त्यानंतरचा टॉपिक आहे समान संबंध. तर या घटकाखाली प्रश्न कसे विचारण्यात येतात पहा. तर ह्याला BOY ला YOB, तर GIRL ला काय? तर काय केलेलं आहे पहा, इथं काय केलेलं आहे? तिला गटातील अक्षरे उलट क्रमाने लिहिलेली आहेत. Bच्या ठिकाणी Y, Yच्या ठिकाणी B असं केलेलं आहे. त्याप्रमाणे आपण यांच्या पण जागा बदलायच्या आहेत. त्यामुळे काय होणार? या पहा, अक्षरे उलट क्रमाने लिहिली तर काय होणार? पहिल्यांदा L, R ह्यांची पण जागा बदला I, G म्हणजे पर्याय क्रमांक काय येणार? 2 येणार आहे. किंवा पहा, 68ला 34 तर 82ला किती? किंवा 4895ला 8954 तर 2176ला किती? असे प्रश्न काय ह्या वर्गीकरण या घटकाखाली विचारले जातात. समान संबंध या घटकाखाली विचारले जातात.
त्यानंतरचा घटक पाहूयात. क्रम, मालिका अथवा श्रेणी किंवाच लयबद्ध मांडणी. तर यामध्ये बघा अक्षर मालिका, अंक मालिका, संख्या मालिका, चिन्ह मालिका, आकृत्यांची मालिका अशा वेगवेगळ्या प्रकारच्या मालिकावर आधारित विविध प्रश्न विचारले जातात. यामध्ये असं असते की अशामध्ये मालिकातील पहिले, आदले, मधले अथवा शेवटचे गाळलेले योग्य पद पर्यायी उत्तरातून शोधून संबंधित मालिका काय करायची असते, पूर्ण करायची असते. त्या मालिकेतील पदांच्या क्रमाचे सूत्र म्हणजे त्यातील सूत्र ओळखता येणे, त्यातील कोणता क्रम आहे हे ओळखता येणे ही एक प्रकारची काय असते, बौद्धिक क्षमता असते. आणि सर्वच प्रकारच्या स्पर्धा परीक्षामध्ये या मालिकेवर आधारित प्रश्न समाविष्ट करण्यात आलेले आहेत. हा अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे. या घटकाखाली कसे प्रश्न विचारण्यात येतात पाहून घ्या. पहा 2017मध्ये असे खूप प्रश्न पडलेले होते. त्यानंतरचा टॉपिक आहे तर्क व अनुमान. तर तर्क म्हणजे काय, तर लॉजिक. तर्क म्हणजे काय, तर लॉजिक एक असा शब्द आहे की जो एखादा विचार भाषेत प्रकट करतो. काय करतो, आता तर्क म्हणजे काय होतं, पण एक लॉजिक लावावं लागतं तिथं. तर्कशक्ती आपली काय म्हणजे एक विचार करण्याची ही काय आहे, प्रक्रिया आहे. आणि या प्रक्रियेद्वारा आपण काय घेतो, प्रकटीकरणाचा अनुभव घेतो. त्यामुळे विविध स्पर्धा परीक्षामध्ये तर्कावर आधारित प्रश्न आलेले आहेत आणि विचारले जातात बुद्धिमत्ता चाचणीमध्ये. तर पहा, तर आपण काय करायचं असते की प्रश्नात दिलेली विधाने सत्य मानून त्या आधारे तर्कसंगत अनुमान काढायचा असतो. उदाहरणार्थ वेन आकृत्या दिलेल्या असतात की काय गृहीतके ओळखायचे असतात. तार्किक अभिव्यक्ती तपासून पाहिले असते काय होते की आपली म्हणजे परीक्षार्थींची तार्किक काय केली जाते, अभिव्यक्ती तपासून पाहिली जाते. त्यामुळे हा टॉपिक खूप महत्त्वाचा आहे आणि याचा अभ्यास तुम्ही केलाच पाहिजे. कारण 2017च्या टेटमध्ये सुद्धा याच्यावर खूप प्रश्न विचारण्यात आलेले होते. या घटकावर प्रश्न कशा प्रकारचे आले होते ते पाहूयात. पहा, प्रश्न कसे दिलेले असतात. तर एक विधान दिलेले असते. आता इथं काय विधान आहे, काही चित्रकार मूर्तिकार नसतात. दिलेला आहे गणेश हा मूर्तिकार आहे. आता म्हटले की ही दोन्ही विधाने सत्य असल्यास खालीलपैकी निश्चित सत्य विधान कोणते. तर अशाच प्रकारच्या प्रश्नांचा सराव करण्यासाठी तुम्हाला 2017चे क्वेश्चन पेपर सोडवाव्या लागतील. अशा प्रकारचे खूप क्वेश्चन त्या क्वेश्चन पेपरमध्ये आलेले होते. तर असेच जर तुम्हाला 2022-23च्या जर टेटचे क्वेश्चन पेपर मिळालं तर त्याही तुम्ही सराव करायला हरकत नाही. तसेच NMSचे पुस्तक तुम्ही अभ्यासायला हवे, जेणेकरून बुद्धिमत्ताखालील या घटकाचा तुम्हाला चांगला अभ्यास होईल. पहा, नेक्स्ट क्वेश्चन याच घटकावर आधारित आहे, वाचून घ्या. उत्तर जमते का पहा. हा वेणू आकृतीवरील प्रश्न आहे. पहा, खेळाडू भारतीय महिला. कोणते उत्तर येते पहा. त्यानंतरचा टॉपिक येतो कूट प्रश्न. कूट प्रश्न म्हणजे कोड्यात किंवा गोंधळात टाकणारे प्रश्न असतात. शब्दोच्चारातील गमती, प्रसंगांची गुंफण, माहितीची किंवा संख्यांची विशेष प्रकारे केलेली रचना किंवा मांडणी यामधून कूट प्रश्न तयार होत असतात. तर ते सूत्र लक्षात घेऊन आपण काय करायचं, तो प्रश्न सोडवायचा असतो. पहा, या घटकाखाली कसे प्रश्न विचारण्यात येतात. प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल, किंवा खालील आकृत्यामध्ये एकूण किती त्रिकोण आहेत. पहा, प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल. तर विद्यार्थ्यांची काठिण्य पातळी लक्षात घेऊनच या प्रकारावर प्रश्न विचारले जातात. खालील आकृतीत एकूण किती घनाकृती ठोकळे आहेत, हे प्रश्न याच घटकाखाली येतात. शेवटचा टॉपिक आहे सांकेतिक भाषा. सांकेतिक भाषेला कोड लँग्वेज असे म्हणतात. तर पहा, या घटकाखाली कसे प्रश्न विचारले जातात. पहा, एका सांकेतिक भाषेत पर्सन हा शब्द असा लिहितात, तर त्याच भाषेत एक्सपोर्ट हा शब्द कसा लिहावा. किंवा हा प्रश्न पहा. तर विविध स्पर्धा परीक्षांमध्ये ह्या सांकेतिक भाषा म्हणजे कोड लँग्वेजवर प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. आपण 2017मध्ये पडलेले प्रश्न आपण टॉपिक वाईज नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत. तत्पूर्वी मी तुम्हाला हे महत्त्वाचे टॉपिक ओळख करून देण्यासाठी हा व्हिडिओ बनवला आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.